नमस्ते श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत सुंदर आणि अद्भुत अनुभव आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. त्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अनुभव पूर्ण ऐका. पण आजचा अनुभव ऐकल्यावरती तुम्हाला अश्रू डोळ्यामध्ये येतीलच, तुम्हाला रडायला येईलच आणि स्वामी काय आहे हे तुम्हाला 100% आज कळणार आहे. कारण आजचा अनुभव खूप अद्भुत आहे. अंगावरती शहारे आल्याशिवाय राहणार नाही, इतका सुंदर आजचा अनुभव आहे. तर आजचा अनुभव ऐकूया त्या ताईंच्या शब्दांमध्ये. ताई म्हणतात, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. ह्या वाक्याला सिद्ध करणारा आणि तारक मंत्राचे हे जे लाईन आहे हे माझ्या जीवनात घडून चुकलेला असा ह्या माझा अनुभव. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन. स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये मी हळूहळू आली. मला जसं जसं स्वामींविषयी माहिती पडत गेलं तशी तशी मी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली. पण आमच्या घरामध्ये मांसाहार ह्या रोज बनत होता. एकही टाईम आम्ही शाकाहारी जेवण करत नव्हते. आमच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम ह्या मांसाहारच बनत होता. पण हळूहळू काय माहिती स्वामींनी काय चमत्कार केला, आमची स्वामी सेवा ही वाढत गेली आणि मांसाहार हळूहळू कमी होत गेला. माझे मिस्टर, माझा मुलगा आणि मुलगी जे होते ते पण मांसाहार करायचे, पण त्यांचं पण हळूहळू स्वतः त्यांच्या मनानेच त्यांनी बंद केला आणि आमची स्वामी समर्थावरती खूप जास्त प्रमाणात ही श्रद्धा वाढत गेली. माझी मुलगी जी गव्हर्नमेंट जॉब करते, तिला पुण्यामध्ये खूप नामांकित परिवार होता तो, त्या घरातलं तिला स्थळ आलं आणि आम्ही व्यवस्थित तपासणी केली आणि तिच्या लग्नाला आम्ही होकार दिला. तिचं लग्न झालं. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने खूप चांगल्या घरात तिचं लग्न झालं आणि तिचा नवरासुद्धा खूप चांगला होता. आणि आमच्या जीवनामध्ये आधी जे उतार चढाव होते ते पूर्णपणे संपले होते आणि आता आमच्या जीवनामध्ये खूप सुख, शांती आणि समृद्धी होती. माझ्या मुलीला लग्न करून 4 वर्ष झाले. आतापर्यंत तिला काहीच त्रास झाला नाही. पण अचानक दुर्दैवाने तिची तब्येत ही खराब व्हायला लागली. तिला सारखा ताप राहायला लागला. आम्ही हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेले. बऱ्याच वेळा तिला ताप यायचा, थोडंफार दवा वगैरे घेतली की नॉर्मल होऊन जायचा. पण तिला सारखा ताप राहायला लागला आणि तिची तब्येत खूप उतरत चालली होती. तर आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि डॉक्टरांनी रिपोर्ट वगैरे केले. तेव्हा डॉक्टर आम्हाला म्हणाले की यांच्या किडनीवरती सुजा आहे आणि त्या कारण यांना ताप येत आहे, कंडिशन थोडी खराब आहे. आणि हे ऐकून आम्हाला खूप धक्का पोहोचला आणि ती सतत बिमार होती. तिला हॉस्पिटलमध्ये 4 ते 5 दिवस ॲडमिट केले. त्यानंतर मी घरी आली आणि मी स्वामींना प्रार्थना केली की महाराज, असं काही तुम्ही होऊ नका देऊ. माझ्या मुलीला तुम्ही चांगलं करा आणि तिची तब्येत ठणठणीत करा. मी तुमचे 11 गुरुवार, 21 सारामृत पारायण आणि गुरुचरित्राचे 7 पारायण करेल. त्या बदल्यात फक्त माझ्या मुलीला तुम्ही ठणठणीत करा आणि तिला जो काही त्रास आहे तो तिचा नाहीसा करा. त्यानंतर परत ती घरी आली आणि 2 किंवा 3च दिवस झाले परत तिला हॉस्पिटल आम्ही घेऊन गेले, कारण परत तिला ताप आला. तेव्हा डॉक्टर मला म्हणाले, तुमच्या मुलीची एक किडनी ही फेल झाली आहे आणि दुर्दैवाने आता काही आम्ही करू नाही शकत. त्यांनी आम्हाला असे सांगितले. माझ्या पायाखालची जमीन ही सरकली. मला खूप टेन्शन आलं आणि जेव्हा तिला हे माहिती पडलं की तिला किडनीचा त्रास आहे आणि तिची एक किडनी ही खराब झाली आहे, तिला दिवसामधनं 2-2 वेळा चक्कर येऊन ती पडत होती आणि खूप तिला त्रास व्हायला लागला. तिला काही समजतच नव्हतं. खूप टेन्शनमध्ये आली ती. त्यानंतर आम्ही सर्वांनी एक विचार केला की आपण अक्कलकोटला जाऊया. मी माझ्या मिस्टरांना म्हणाली, कारण आम्हाला आता काहीच समजत नव्हतं की काय होईल आणि कसं काय माझ्या मुलीच्या तब्येतीमध्ये सुधारा होईल. तर मी माझ्या मिस्टरांना बोलली की आपण स्वामींजवळ जाऊया. स्वामींजवळ गेल्यावरती आपल्याला काही ना काहीतरी मार्ग मिळेलच. आपण अक्कलकोटला जाऊया. मी माझ्या मिस्टरांना सांगितले. तेव्हा मी, माझे मिस्टर, माझी मुलगी आणि तिचा नवरा आम्ही 4 जण अक्कलकोटला निघालो. आमचा अर्धाच प्रवास झाला होता आणि आम्ही सोलापूरला पोहोचलो. तिथून 2 तासाचा रस्ता राहिला होता आणि अचानक आमच्यासोबत खूप धक्कादायक घटना घडली. माझ्या मुलीचे हृदयाचे ठोके हे खूप मंदावले आणि ती बेशुद्ध पडली.
सोलापूरमध्ये आम्ही हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी तिला चेक केले आणि डॉक्टर म्हणाले, आम्ही हिचा इलाज करू नाही शकत, खूप क्रिटिकल कंडिशन आहे. तर मी डॉक्टरांची खूप रिक्वेस्ट केली. मी त्यांना खूप म्हणजे हात जोडले, पाया पडली की माझ्या मुलीला आता मी कुठे घेऊन जाऊ, तुम्ही असं करू नका. मग त्यांनी ऐकलं आणि तिला ॲडमिट केलं. तिची कंडिशन खूप खराब होती. डॉक्टर म्हणाले, ताई हिला निमोनिया झाला आहे आणि निमोनिया खूप प्रचंड प्रमाणात वाढला आहे. काही शक्यता नाही हिची वाचण्याची. तुमच्या मुलीची कंडिशन खूप जास्त खराब आहे. तर मला असं वाटलं आता काय होईल, काही समजत नव्हतं. मी खूप रडत होती. मी सारखी स्वामींचा धावा करत होती. त्यांनी आमच्याकडून डॉक्युमेंट साईन करून घेतले आणि त्यावरती लिहिलं होतं की काहीही झालं तर जबाबदार आम्ही नाही म्हणून. आणि ते साईन करताना मला माझ्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता आणि मला कसं तरी होत होतं. आणि अचानक माझी मुलगी तिथेच बेहोश झाली आणि डॉक्टर म्हणाले यांची कंडिशन खूप खराब आहे. तिला व्हेंटिलेटरवरती ठेवलं, ICUमध्ये दाखल केलं. कोमामध्ये गेली माझी मुलगी. मला काहीच समजत नव्हतं. पण कोमामध्ये ती जेव्हा गेली होती तेव्हा मी बाहेर बसली होती आणि त्यावेळेस मला सारखी तिची एकच जी गोष्ट होती ती आठवत होती. ती मला म्हणत होती, आई मला कोणीतरी बाबा स्वप्नात येत आहे आणि मला हात पकडून मागेच खेचताय. सारखं मला एकच स्वप्न पडतंय आणि ते बाबांनी सफेद कपडे घातले आहे. मी तिला म्हणायची असं काही नाही आहे, तुला स्वप्न नाही, तुला काहीतरी भास होत असेल. पण ती मला 2-3 वेळा तेच बोलली की नाही मला काहीतरी स्वप्न असं पडतंय. तर मी तोच विचार करत होती. त्याच दरम्यान डॉक्टर माझ्या जवळ आले आणि त्यांनी मला सांगितले की तुमच्या मुलीने रिस्पॉन्स देणे बंद केले आहे आणि तिचे हृदयाचे ठोके पण थांबले आहे. तुमची मुलगी ही वारली आहे, तुम्ही बॉडी घेऊन जा. आणि ते ऐकून मला खूप धक्का पोचला. मी तिथेच बेशुद्ध पडली आणि डॉक्टरांनी मला शुद्धीवरती आणली आणि डॉक्टर म्हणाले तुमच्या मुलीची बॉडी तुम्ही घेऊन जा. तर मी डॉक्टरांना म्हणाली मी माझ्या मुलीच्या बॉडीला घरी घेऊन जाणार नाही. एक तर ही बॉडी आता अक्कलकोटला जाईल किंवा हिच्यासोबत मी पण मरेल. आणि त्यावेळेस माझ्याजवळ जे ग्रंथ होते, गुरुचरित्र आणि सारामृत, मी दोघे ग्रंथ फाळले तिथेच आणि स्वामींना मी सारखी काही बोलू लागली. 15 मिनिटपर्यंत मी स्वामींना खूप काही बोलली. माझ्या तोंडात जे शब्द येत होते, जे काही मी बोलत होती, मला सुद्धा भान नव्हतं मी स्वामीला काय बोलत होती. तर खूप अपशब्द मी स्वामींना बोलले आणि मला असं वाटत होतं की बस मी पण स्वतःला आता संपवून टाकू, काहीच राहिलं नाही आहे आणि स्वामी काही आहे नाही. स्वामींनी माझी काहीच इच्छा पूर्ण केली नाही. माझ्या मुलीला माझ्याजवळून लांब घेऊन गेले. खूप जे मनात येत होतं ते मी स्वामींना बोलत होती. आणि त्याच वेळात तिथे नर्स आली धावत आणि डॉक्टरांना म्हणाली की थांबा, काहीतरी चमत्कार घडला आहे. ह्या मुलीची डाव्या हाताची नस ही चालू झाली आहे. डॉक्टरसुद्धा म्हणाले हे कसं शक्य आहे, ऑन दी स्पॉट ती तेव्हाच वारली होती आणि ही होऊ शकत नाही. मग तेव्हा डॉक्टर मध्ये गेले आणि डॉक्टरनी चेक केलं तर खरंच तिच्या हृदयाचे ठोके पुन्हा वाढले होते आणि तिने रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली होती. मी खूप रडत होती, स्वामींना प्रार्थना करत होती. मला नाही माहिती पण मला माझी मुलगी माझ्या जवळ पाहिजे. तेव्हा डॉक्टर म्हणाले हे आश्चर्यकारक घटना आहे कारण ही ऑन दी स्पॉट गेली होती आणि परत हे असं कसं घडू शकते, ह्या काहीतरी चमत्कारच म्हणावा. त्यानंतर मी माझ्या मिस्टरांना म्हणाली नाही मला आता अक्कलकोटलाच जायचं आहे आणि माझे जे जवाई होते मी त्यांना म्हणाले तुम्ही मुलीजवळ थांबा माझ्या, आम्ही अक्कलकोटला जाऊन येतो. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं अक्कलकोटला गेलो आणि तिथून स्वामीचा प्रसाद आणि स्वामींची विभूती घेऊन आलो. स्वामींचे दर्शन घेतले, स्वामींना माफी मागली, जे काही अपशब्द मी बोलली त्याविषयी स्वामींची माफी मागितली. त्यानंतर आम्ही पुन्हा वापस सोलापूरला आलो आणि मी जशी ते विभूती माझ्या मुलीला लावली आणि तिच्या अंगावरती शिंपडली तर तिचे हृदयाचे जे ठोके होते ते चांगले वाढले आणि चांगला रिस्पॉन्स ते द्यायला लागली. डॉक्टरसुद्धा म्हणाले आता थोडं बरं आहे आणि त्यानंतर 8 दिवसापर्यंत ती तिथेच ॲडमिट होती आणि तिच्या तब्येतीत सुधार झाला. ती शुद्धीवरती आली, आमच्यासोबत बोलू लागली. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं निमोनिया खूप वाढला होता आणि त्या कारणाने हे असं सर्व घडलं आहे. तेव्हा आम्ही त्यांना सांगितले की किडनीचा असा प्रकार हिच्यासोबत घडला होता. डॉक्टरांनी ते सुद्धा चेक केला, असं काहीच नाही आहे, किडनी वगैरे काहीच तिला
त्रास नाही. तिच्या दोघी किडन्या ह्या चांगल्या आहे. तिला निमोनिया खूप जास्त लेवलमध्ये वाढला होता, म्हणून तिची ऑक्सिजन लेवल ही खूप कमी झाली होती आणि आता ती चांगली आहे. सर्व टेस्ट नॉर्मल निघाले. त्यानंतर आम्ही तिला अक्कलकोटला घेऊन गेलो. अक्कलकोटला स्वामींचे दर्शन घेतले आणि स्वामींची माफी मागितली. खरंच म्हणजे खूप जे 8 दिवस तर जाऊ द्या, ज्या दिवशी माझ्या मुलीचं मला माहिती पडलं की ही आता वारली, माझ्याकरता सर्व संपून गेलं होतं आणि तिथेच मला स्वामींची प्रचिती आली की हम गया नहीं जिंदा आहे. आणि खरंच आपण तारक मंत्र म्हणतो ना की जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, खरंच जन्म मृत्यू ह्या स्वामीकरता खेळच ठरला आणि स्वामींनी माझ्या मुलीला जीवदान दिले. आणि खरंच स्वामी जेव्हा जेव्हा त्यांच्या भक्ताच्या पाठीशी असतात तेव्हा तेव्हा काळ देखील त्यांचं काही करू शकत नाही. आणि मला तेव्हा कळालं की जे स्वप्नात येत होते ते दुसरे तिसरे कोणी नाही, ते स्वामी समर्थ महाराज होते. आणि स्वामी समर्थ महाराजांना कळून चुकलं होतं की माझ्या मुलीचे यम हे आले आहे, म्हणून ते तिचा हात पकडून तिला मागे खेचत होते. स्वामी समर्थ महाराजांनी खूप मोठी प्रचिती ही मला दिली आणि मी जीवनपर्यंत, जोपर्यंत माझी शेवटचा श्वास आहे तोपर्यंत स्वामी सेवा कधीच सोडणार नाही. श्री स्वामी समर्थ. बघा किती सुंदर अनुभव. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने त्यांच्या मुलीचा जीव वाचला म्हणजे वेदनादायक घटना होती खूप. एका आईला तिच्या डोळ्यासमोर तिच्या मुलीच्या मरणाचं माहिती पडतंय. खूप कठीण समय असतो आणि खूप कठीण ती घटना असते, पण स्वामी आईंनी तसं होऊ नाही दिलं आणि त्या ताईंना त्यांच्या सेवेचं फळ दिलं. रागारागत गुरुचरित्राचा ग्रंथ फाडला आणि लगेच त्यांच्या मुलीला जीवदान स्वामी महाराजांनी दिलं. स्वामी समर्थ महाराज खरंच आपल्या भक्ताची प्रत्येक संकटे निवारण करतात आणि आपल्या भक्ताला प्रत्येक संकटातून काढतात, असे माझे स्वामी समर्थ महाराज आहे. खरं सांगते, जीवनामध्ये स्वामी आले ना तर आपल्याला कशाचीच कमी राहत नाही. सदैव स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत राहा, कारण स्वामी आईशिवाय तारणारं कोणीच नाही आणि स्वामी आई जे करू शकतात ते कोणीच करू शकत नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि व्हिडिओला लाईक करताय, कमेंट करताय, त्यांना खरंच खूप मनापासून आभार. स्वामी समर्थ महाराजांच्या विषयी प्रत्येक व्यक्तीला सांगत चाला, कारण आपल्याला नाही माहिती आपला एक स्वामी सेवेकरी आपण घडवला तर त्याच्या आयुष्यात त्याचं पूर्ण जीवन हे सुखी होईल आणि त्याचं कुटुंब सुखी होईल. तर स्वामी समर्थ महाराजांना एकच प्रार्थना करते की प्रत्येक भक्तांच्या सोबत सदैव तुम्ही पाठीशी राहा आणि प्रत्येक भक्ताची तुम्ही रक्षा करा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या प्रत्येक चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी माझ्या स्वामी आईंना प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.